नमस्कार, मी विक्रांत मनोरे, कॉम्प्युटर पॉईंट जळगाव. आपल्याला सर्वांना सर्वप्रथम MS CITच्या मॉक टेस्ट घेण्यासाठीच्या ह्या शुभेच्छा आहे. ह्या ठिकाणी जो काही आपल्याला डेमो दाखवला जात आहे व्हिडिओद्वारे, तर त्याच्यामध्ये एक्झाम कशी घेतली जाईल, क्लायंटवर काय एक्झॅक्टली होतं आणि सर्व्हरवर कशा पद्धतीने आपल्याला ॲक्टिव्हिटी करता येते किंवा करायची असते याबद्दलचं हे व्हिडिओ दर्शन आहे. तर आपल्या सर्व्हरवर MS CIT सर्व्हर असा आयकॉन आला असेल तर त्याला आपण पहिल्यांदा क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर तो एक्झाम सेंटर कोड आणि सेंटर पासवर्ड विचारतं. आपलं सेंटर कोड आपल्याला कल्पना असेल आणि पासवर्ड टाकायचं. पासवर्ड ईमेलद्वारे दिलेला आहे. ते पासवर्ड टाकल्यानंतर आपण लॉग इन करणार. लॉग इन केल्यानंतर अशी काही एक स्टेप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बॅकअप द्यावा लागतो. आपली जी एक्झाम होत असते त्याच्यासाठीचा आपल्याला हा बॅकअप घ्यावा लागतो आणि वैशिष्ट्य असं आहे की हा बॅकअप इतर मशीनीवर घ्यावा, हा सर्व्हरवर घेऊ नये असं मेन्शन केलेलं आहे. म्हणून ज्या मशीन क्लायंट मशीन ज्या मॅपिंग केलेल्या असतील त्याचा हा बॅकअप इथे पाथ देण्यात यावा. त्यानंतर आपण इथे अटेंडन्स घेऊ शकतो. अटेंडन्सच्या अगोदर आपण डाउनलोड करू शकतो डेटा. डाउनलोड करत असतानाची पण स्टेप आहे. तिथे अटेंडन्सवर जर आपण क्लिक केलं, रिपोर्टवर अटेंडन्स आहे, तर आपल्याला या ठिकाणी अटेंडन्स मिळेल. बघा की ज्या अटेंडन्सद्वारे आपल्याला हे समजतं किंवा हा रिपोर्ट आपल्याला प्रिंट पण करता येतो कुठल्या विद्यार्थ्याची कुठल्या वेळेला परीक्षा आहे आणि कुठल्या तारखेला आहे. आणि हा त्याचा लर्नर कोड आहे. हा कोड मात्र आपल्याला क्लायंट मशीनीवर ज्या वेळेला क्लायंट मशीन त्या विद्यार्थ्याची त्या लर्नरची सर्व्हरला कनेक्ट होते त्यावेळेला आपल्याला तो कोड लागत असतो, लर्नर कोड. तर हे सगळं प्रिंट करून त्याची सिग्नेचर आपण घेऊ शकतो आणि त्याचा लर्नर कोड आपल्याला त्या ठिकाणी क्लायंटला लागेल. त्यानंतर इथे आपण या ठिकाणी अल्टरनेटिव्ह बॅकअप पाथ बाहेरून सुद्धा देऊ शकतो. सुरुवातीला जर आपण कॅन्सल केला असेल तर इथून सुद्धा आपल्याला बॅकअप पाथ देता येईल. शिवाय आपल्याला ह्या ठिकाणी डेटा जो आहे एक्झामचा डेटा तो सर्वप्रथम ऑनलाईन डाउनलोड करून घेता येईल. याला क्लिक करून ओके जर केलं आपण तर आपल्याला डेटा जो आहे तो डाउनलोड करता येतो. बघा डाउनलोड करत असताना त्यांनी इव्हेंट विचारलेले, कुठला इव्हेंट आहे त्या इव्हेंट आपण निवडायची आणि स्टार्ट डाउनलोडवर आपण क्लिक करायचं. ते मॉकबद्दलची माहिती आपल्याला मिळेल इथे. याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, प्रॅक्टिकली ती झाली आहे की ज्यावेळेला आपण डेटा डाउनलोड करू त्यावेळेला पेशन्स ठेवा. डेटा डाउनलोड करताना भरपूर वेळ लागत असतो. काही मॅसेज येतील बघा आपल्याला, हा असा मॅसेज येईल. हा एक मॅसेज आहे व्हेरीफाईंग लर्नर डेटा. याच्या अगोदर डाउनलोड कॉपी किंवा कॉपी डेटा लर्नर डेटा असा काही मॅसेज येतो. तो स्क्रीनमध्ये आता सध्या उपलब्ध नाही आहे. आणि त्यानंतर हे व्हेरिफिकेशन चालतं लर्नर डेटाचं. तर तेवढा वेळ द्यायला वेळ लागतो थोडा. त्यामुळे कृपया बॅक किंवा कॅन्सलवर क्लिक करू नका. संपूर्ण डेटा आपोआपच डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला मेसेज मिळतो असा की अपडेट सिस्टीम ऑनलाईन इज सक्सेसफुली कम्प्लिटेड. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा डेटा हा डाउनलोड पूर्ण झाल्यावर सुद्धा आपण अटेंडन्स रिपोर्टवर जाऊन अटेंडन्स मगाशी सांगितल्याप्रमाणे तो अटेंडन्स आपण काढू शकतो. त्यानंतर इथे अत्यंत महत्त्वाची सूचना आहे स्टार्ट रजिस्ट्रेशन. ते स्टार्ट रजिस्ट्रेशन एक्झामिनेशनच्या टॅबमध्ये आहे. स्टार्ट रजिस्ट्रेशन, एंड रजिस्ट्रेशन, स्टार्ट एक्झामिनेशन, एंड एक्झामिनेशन. हे स्टार्ट रजिस्ट्रेशन म्हणजे काय की आपण जे क्लायंट आपण अर्थात क्लायंट सर्व आपण सुरू करावे. स्टार्ट रजिस्ट्रेशनपूर्वी सगळे क्लायंट सुरू आहे आणि ते क्लायंट वेटिंग करत आहे सर्व्हरची. जोपर्यंत आपण स्टार्ट रजिस्ट्रेशनला क्लिक करत नाही तोपर्यंत क्लायंट तो पुढे जाणार नाही. मग जसंही त्याच्यावर नेक्स्ट केलं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पासवर्ड टाकायला लागेल त्या ठिकाणी. कंट्रोलर तो जो पासवर्ड आपल्याला दिलेला आहे तो पासवर्ड तिथे टाकला तर ते क्लायंट कनेक्ट होईल. स्टार्ट रजिस्ट्रेशन जसं जसं तो क्लायंट इथे दुर्दैवाने तो माझ्याकडे स्क्रीन उपलब्ध होऊ शकला नाही, आय एम व्हेरी सॉरी. तर जसंही तुम्ही कनेक्ट कराल प्रत्येक एक क्लायंट मशीन
तर इथे ते मशिनीचं नाव म्हणजे मशिनीचं नाव म्हणजे कम्प्युटर नेम येईल, लॉग इनचा टाईम येईल, डेट येईल, त्यानंतर TCP/IP जो काही मशिनीचा IP कोड आहे, म्हणजे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या स्क्रीनवर त्या क्लायंटची मिळेल. सर्व क्लायंट या ठिकाणी दिसल्यानंतर, सर्व क्लायंट उपलब्ध झाल्यानंतरच कृपया एंड रजिस्ट्रेशन करावे. जर एंड रजिस्ट्रेशन आपल्याकडनं क्लायंटच्या कनेक्ट होण्याच्या अगोदर जर केलं गेलं तर आपल्याला पुन्हा तो स्लॉट एक्झामचा मिळू नाही शकत. तर एंड रजिस्ट्रेशन त्यानंतर करावे. नंतर मग स्टार्ट एक्झाम आहे आणि मग एंड एक्झाम आहे. तर स्टार्ट रजिस्ट्रेशन, मग स्टार्ट एक्झामिनेशन. एक्झामिनेशनचा हा स्लॉट आहे. तर विचारतं कुठला स्लॉट, मग तो डेट आणि हा टाईम. या ठिकाणी आपल्याला पासवर्ड दिलेले आहेत, ते पासवर्ड आपण या ठिकाणी लिहून आपण ओके करावे. नवीन स्लॉटसुद्धा या ठिकाणी क्रिएट करता येतो, परंतु आता मॉक टेस्टमध्ये उपलब्ध आहे किंवा नाही याची शाश्वती नाही. ज्यावेळेला आपण पासवर्ड द्याल त्यावेळेला कॅप्स लॉककडे लक्ष केंद्रित करा आणि नंतर ओके करा. आणि ओके केल्यानंतर मग ती एक्झामिनेशन्स जी काही आहे ती त्या ठिकाणी एक्झामिनेशन सुरुवात होते. तोपर्यंत प्रत्येक क्लायंट मशीन हे हँग असेल. हँग याचा अर्थ प्रत्येक क्लायंट मशीन हे त्या पद्धतीने ब्लॉक झालेलं असेल. जसंही तुम्ही इथे ओके केलं तर ते म्हणजे स्टार्ट एक्झामिनेशनला, तर स्टार्ट एक्झामिनेशनला क्लिक केल्यानंतर संपूर्ण डेटा या ठिकाणी त्या उपलब्ध होतो इथे स्टार्ट एक्झामिनेशन. आणि स्टार्ट एक्झामिनेशन झाल्यानंतर मग जसाही वेळ संपेल तसं एंड एक्झामिनेशनवर आपण सर्वात शेवटी क्लिक करावं. सगळ्यांचे क्लायंट मशीन सगळे उपलब्ध इथे झाले की आपण एंड ऑफ एक्झामिनेशनवर क्लिक करणार. त्याच्या अगोदर कृपया क्लिक करू नका. अर्थात काही क्लायंटवरचे काही विद्यार्थ्यांची परीक्षा जर टायमाच्या अगोदर झालेली असेल तर त्यांनी एंड ऑफ एक्झाम करायला क्लायंटवर हरकत नाही. मात्र आपण इथे सर्व्हरवर बसलेलो आहोत, आपण सर्व्हरवर एंड ऑफ एक्झाम सरते शेवटी करायची आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे अशी आहे की तुम्ही लगेच बॅकअप घ्यायचा आहे इथे, तर इथे बॅकअपला क्लिक करा, ओके म्हणा. बॅकअप सगळा डेटा मिळाल्यानंतर डेटा बॅकअप इज टेकन सक्सेसफुली येतो. आणि त्यानंतर मग मात्र आपण या ठिकाणी अपलोडवर जातो आहे. रिझल्ट अपलोड आहे. रिझल्ट अपलोडला जर आपण क्लिक केलं तर अपलोड रिझल्ट नाव येतं. याला जर क्लिक केलं तर आपला डेटा हा अपलोड होतो आणि डेटा अपलोड सक्सेसफुली असा या ठिकाणी मेसेज येतो. तर हा जो काही प्रकार होता हा प्रकार एक्झाम कशी कंडक्ट केली जाते सर्व्हर आणि क्लायंटच्या माध्यमातून, त्याच्यात काही स्लाइड्स उपलब्ध होऊ शकल्या नाही, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आपल्याला हे कळलं असेल आणि समजा जर नाही कळलं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. LLC RLCशी पण आपण संपर्क साधू शकतात. विक्रांत मनोरे 98900 माझा मोबाईल नंबर 9890068468. थँक यू अँड विश यू बेस्ट ऑफ लक फॉर एक्झामिनेशन. धन्यवाद.